आदेश आदेश. नमस्कार मित्रांनो, आपल्या नाथ रहस्य मालिकेच्या अंतिम भागात तुमचे स्वागत आहे. भाग 1 मध्ये आपण पाहिलं की गुरु गोरक्षनाथांचे वज्र कवच आपल्याला शत्रूंपासून कसे वाचवते. भाग 2 मध्ये आपण पाहिलं की मच्छिंद्रनाथांचा बीज मंत्र आपली सुप्त शक्ती कशी जागृत करतो. पण अनेकदा असं होतं की आपण खूप पूजा करतो, खूप जप करतो, तरीही संकट संपत नाहीत. का? कारण तिथे एका गोष्टीची कमी असते, आणि ती म्हणजे गुरुकृपा. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की जेव्हा डॉक्टरांचे विज्ञान संपते, जेव्हा पैशांची ताकद संपते आणि जेव्हा नातेवाईक पाठ फिरवतात, तेव्हा नवनाथांची सिद्धी कशी चमत्कार करते. आज मी तुम्हाला अशा 9 मोठ्या संकटांवर नाथांनी दिलेले अचूक उपाय सांगणार आहे, जे लाखो भक्तांनी अनुभवले आहेत. जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने केले तर तुमचे नशीब पालटायला वेळ लागणार नाही. चमत्कार म्हणजे काय? सत्य अनुभव, ट्रू मिरॅकल्स. चमत्कार म्हणजे जादू नव्हे. चमत्कार म्हणजे जेव्हा निसर्गाचे नियम मोडून तुमची श्रद्धा जिंकते. माझ्या ओळखीतले एक काका आहेत, मुंबईत राहतात. त्यांना व्यवसायात तब्बल 50 लाखांचे नुकसान झाले होते. कर्जवाले दारात उभे होते, इज्जत धुळीला मिळाली होती. त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्यांना एका नाथपंथीय साधूंनी एकच सल्ला दिला की अरे वेड्या, तू जगाकडे हात पसरण्यापेक्षा त्या दत्तात्रेयांकडे हात पसर. तू आजपासून नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे वाचन सुरू कर. त्यांनी ते सुरू केले. पहिल्या 7 दिवसांत काहीच झाले नाही, पण 21व्या दिवशी एक असा फोन आला ज्यामुळे त्यांचे संपूर्ण कर्ज फेटले नाही, पण त्यांना पुन्हा उभे राहण्याची एक मोठी संधी मिळाली. नाथ कधीही पैशांचा पाऊस पाडत नाहीत, ते तुम्हाला संधी आणि ती संधी ओळखण्याची बुद्धी देतात. आज ते काका पुन्हा ताठ मानेने जगत आहेत. ही आहे गुरुकृपा. 9 मोठी संकटे आणि नाथांचे 9 उपाय. आता वही आणि पेन घ्या किंवा हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, कारण आता मी तुम्हाला जीवनातील 9 मुख्य समस्यांवर नवनाथ संप्रदायातील सिद्ध उपाय सांगणार आहे. 1. असाध्य आजार, हेल्थ इश्यूज. जर औषधे लागू पडत नसतील तर औषधासोबत नाथांची उदी म्हणजे भस्म वापरा. रोज सकाळी ओम अच्युताय नमः, ओम गोविंदाय नमः आणि ओम आरोग्यार्णवाय गोरक्षनाथाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. नाथांचे नाव हेच महाऔषध आहे. 2. कर्ज आणि आर्थिक टंचाई, डेट अँड मनी इश्यूज. ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे त्यांनी दर गुरुवारी नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय 5 आणि 40चे वाचन करावे. हे अध्याय लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. 3. शत्रुपीडा आणि कोर्ट कचेरी. जसे आपण भाग 1 मध्ये पाहिले, वज्र पंजरा कवचाचा वापर करा आणि रोज सायंकाळी कालभैरवाष्टक वाचा. नाथांचे रक्षक कालभैरव आहेत, ते तुमचे रक्षण करतील. 4. विवाह जमण्यात अडचणी, मॅरेज डिलेज. विवाह जुळत नसेल तर रोज काणिफनाथ महाराजांचे स्मरण करा आणि गाईला चारा खाऊ घाला. नाथ संप्रदायात प्राणीसेवेला खूप महत्त्व आहे. 5. संतती नसणे, चाइल्डलेस कपल्स. ज्यांना मुलाची आस आहे त्यांनी पतीपत्नीने मिळून गुरुचरित्राचे पारायण करावे. हजारो जोडप्यांना याचा अनुभव आला आहे. 6. नोकरीत यश, करिअर ग्रोथ. नोकरी मिळत नसेल किंवा प्रमोशन हवे असेल तर रोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करून आदित्य हृदय स्तोत्र आणि ओम दत्त गुरुचा नामजप करा. 7. मुलांचे अभ्यास आणि बुद्धी, एज्युकेशन. मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्यांच्या खोलीत सरस्वती आणि गोरक्षनाथांचा फोटो लावा आणि त्यांना रोज 11 वेळा गायत्री मंत्र म्हणायला सांगा. 8. व्यसनमुक्ती, ॲडिक्शन. घरातील व्यक्ती व्यसनात बुडाली असेल तर त्यांच्या नामाने कुलदेवतेसमोर आणि नाथांसमोर संकल्प करा आणि त्यांना तीर्थातून तुळशीचे पान खायला द्या. संकल्पशक्तीने व्यसन सुटते. 9. वास्तुदोष आणि घरात अशांती. घरात सतत कटकट होत असेल तर रोज सायंकाळी घरात धुनी पेटवा आणि मोठ्या आवाजात भीमरूपी महारुद्रा म्हणजे मारुती स्तोत्र म्हणा. जिथे मारुतीराया असतात तिथे भूतपिशाच्च किंवा नकारात्मकता टिकू शकत नाही. हे उपाय का काम करतात? द सिक्रेट इन्ग्रेडियंट. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हे उपाय तर पुस्तकातही मिळतील, मग व्हिडिओचा काय उपयोग? उपाय महत्त्वाचा नाही, उपाय करण्यामागचा भाव महत्त्वाचा आहे. नाथ संप्रदायाचे एक गुपित सांगतो. याला म्हणतात प्रपत्ती. म्हणजे काय? जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारत नाही की हे औषध कसं काम करेल. तुम्ही विश्वास ठेवून ते घेता. तसेच जेव्हा तुम्ही नाथांकडे उपाय मागाल तेव्हा शंका घेऊ नका. हे होईल का? हे खरं आहे का? हे प्रश्न तुमच्या उपायाची ताकद कमी करतात. माझ्या नाथांनी सांगितलंय ना, मग होणारच. हा विश्वास ज्याच्याकडे आहे त्यालाच सिद्धी प्राप्त होते.
गुरुकृपा कशी मिळवायची, हाऊ टू गेट ग्रेस. तुम्ही भाग 1 आणि भाग 2चे मंत्र केले, पण जर तुमचे कर्म शुद्ध नसेल तर कोणतीही सिद्धी काम करणार नाही. नाथांची कृपा मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सेवा. आठवड्यातून एकदा तरी एखाद्या भुकेल्याला जेवण द्या, मुक्या प्राण्यांना पाणी द्या. नाथ हे भिकाऱ्याच्या रूपात, कुत्र्याच्या रूपात किंवा एखाद्या वेड्याच्या रूपात तुमची परीक्षा घ्यायला येतात. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी पुसाल त्या दिवशी समजून जा की तुमची साधना पूर्ण झाली. कारण मानव सेवा हीच ईश्वर सेवा, हेच नाथ संप्रदायाचे अंतिम सत्य आहे. समारोप आणि मालिकेचा शेवट. तर मित्रांनो, ही होती आपल्या नाथ रहस्य मालिकेची सांगता. भाग 1 मध्ये आपण संरक्षण शिकलो, भाग 2 मध्ये शक्ती आणि आज भाग 3 मध्ये आपण शिकलो समर्पण. जर तुम्ही या तिन्ही गोष्टींचा मेळ घातलात, म्हणजेच निर्भय होऊन भाग 1 प्रमाणे, मनावर ताबा मिळवून भाग 2 प्रमाणे आणि सेवेच्या भावाने भाग 3 प्रमाणे जगलात, तर मी खात्री देतो जगातील कोणतीही ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. ही मालिका तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला असेच अजून आध्यात्मिक आणि रहस्यमय विषय ऐकायला आवडतील का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आजचा उपाय सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये गुरुदेव दत्त किंवा आदेश लिहून आपला संकल्प पक्का करा. तुमच्या पाठीशी सदैव नाथांची कृपा राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. अलख निरंजन. आदेश.